आता पहिल्या वेळेस स्ट्राईक एंडवरती युग आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अंकुश. ही सलामीची जोडी मैदानात 4 मध्ये दाखल झाले. 5 ओव्हरची मॅच. चला सुनील सर, उद्या तुम्हाला खवाटणीत करायचे. सुनील सर, आता या काय नाही, या फक्त आपला जेवण झाला ना त्याचा भाडा वसूल करायचा, दुसरा काय. रोख बैठक काम करा चोख. चला गोलंदाज सूरज. हो गोलू तो नाही हो. अत्तर गावचा सूरज आलाय. षटक क्रमांक 1 हाताळीसाठी सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी. बारीक बारीकचा बॉलर आणि बारीक बारीकचा नाही तसा मीडियम सांध्याचा बॅट्समन. लागली सुरुवात, झाली सुरुवात. पहिलाच बॉल आला कमरवर, दिला नम्रवर. तिथे मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट चिकुट. तू चल मोरमा आलो मग खेसकन 4. युग नाही यो कलयुग आहे का काय झालाय. पहिलेच बॉलाकडे ना दिला टनकन ठेवून. चांगला फटका जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक 1 ला सुरुवात होताना पहिल्याच बॉल वरती कार्यक्रम सुरू झाला. पहिल्याच बॉल वरती चौका ठोकलाय. आता पाहायला मिळेल सूरज पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. हो हो तिथे आलेला आहे हा सुटसुटीत गुटगुटीत डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू, फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. युगला मात्र यावेळेस थांबवलेला आहे. युगला सांगितलेलं आहे थांबन थो. आता पाहू शकाल कशा पद्धतीने डाबाला कलाटणी दिली जाईल. ओहो यावेळेस समोर बेकार पार बेमटी देठा बांधून ताकद लायली. तोपर्यंत मात्र ज्याला काय सांगायचं खालची आळी सख्याचे गले ना तुक्याचे बोलू ना परत चुना म्हणून सांगायचं आहे. घेतला माप तो पण खुना खुना घेतलाय माप. आता सांगा खाऊ नका तुम्ही गाय छाप, नाहीतर भेटेल तुम्हाला थाप. बॉल गेला, पाय फुटला, पळाला बॉल. चौकार आलाय. आता चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आहेत. रखरखत्या ट्रॉफीचा आपण पाहताय. स्पर्धेचा या पर्वाचा चॅम्पियन कोण बनणार. मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 चा सोहळा. चला स्पीड अप घ्या. आला आला दाबून येरा. बघा तुमच्यात जमत नसेल संपर्क द्या ठेवायला हो. सूरज पुन्हा एकदा षटकातल्या चौथा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. पाहिला जाईल पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे काय सांगा वाड्यातच कोंडवायचा. गड्याना रट्टा मारला पण परत कुपोषित आला नाही झाला. तो पर बघा फिल्टर करा चुन 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 आणि इथे झालाय फोन फोन. इथे विकेट. खडूस नाही पकाची वाटवा. राम मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. आता पाहिलं जाईल राम मैदानात दाखल झाला उर्फ खडूस. आता बरं केवढा खडूस आहे बरं समजेल. आता आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. हो हो 9 म्हणून सांगता रेशनला गेलो. रेशनला घेतले तांदूळ आता तांदळासोबत गहू आणि चंगळ्या बोले आणि धावा बनल्यात 9 बरोबर 9 धावा आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा खडूस नाही चिकुट आहे चिकुट. इथे आला डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावरती थांबून आहेत. आता शेवटचा बॉल जो बाकी आहे या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती. कसा खोंबायला आणि इथे जरूर जागीच थांबवला.
कारण तिथे कुठल्या प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा धावफलकावरती आहेत. आजोचे बायकोला आपण सांगतो आऊट, चंगल्या बोले कू आणि धावसंख्या 9. अजून 4 ओव्हरचा खेळ बाकी नाही. गप केलाय आपण त्याला मुद्दाम. षटक क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती विशाल. हे आज तर गाव आले तुमचा 12 खेळ का कवडे दूर राहिला आहे. अरे ना ना मा बिबट्या नाही, गरीब वागाऊत इकडे ना खाऊन बिऊन जमाय कानपूरला गंजली फुकाट नाव कंचं ऐका येईल हो. विशाल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आपण अंकुशला पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. तिकडे बॅटमन बॅट ठोकून ठोकून दमला. ठीक बाबा ठीक तो यार कदा हा सा मला पटला काम तुझा आता कवडामध्ये मा एकला ठोकून जाव त्या उरूम झाले हाताला माती चोळून. अंकुश आता ते का परत सुरू होईल. भाऊ दांडा आला तो बॅटीचा. हा करा सुरू चला. विशाल तयार. इथे फटका बराच काळ हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली आला. इथे होलसेल होणार का काय रे देखताय जिलेबी यार मागताय भजिया. पाचला एकदा आलं 3 चकबार चकबार चकबार. काय सांगायचं आहे. हसना मोठा गडी तवडूसा बॉल सोडला तो पण पुळुक्कन झेल ड्रॉप. 1 धाव आली. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 10. धावसंख्या धावफलकावरती 10 आणि खडूस नाही राम 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 आहे यावेळेस स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज तयार विशाल. अय्या बा हा आऊट दे म्हणजे काय सांगायचं आहे. कमाल केली तुम्हाला वाटलं आंपर असंच आमचं जेवून आला म्हणलं की त्याला भोसाड द्यायला बोलता काय. काय नाही फक्त 100 रुपयाचा दमका आहे. 100 रुपयाचा डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आत खेळायला पण कार्यक्रम फिट झाला. भले पहा खायला दिला चिकन, घशात गुतला मटन, दणक्यात आला पण संख्यात गेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. मित्रांनो आयोजकांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये सूचना आलेली की जो संघ हाय स्कोर बनवेल त्या संघाला बाय राहील याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. आणि ते बघता बघता यावेळेस मात्र 2 धावा. बाकीचे जे संघ राहतील त्यामध्ये सामने खेळवले जातील ते मला वाटतं सिरियल प्रमाणेच राहतील. 3 का 3 मैदानाच्या आतमध्ये 3 धावा ज्या आपण पाहताय ऍड होतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 18 धावा ज्या धावफलकावरती आहेत. स्ट्राईक केली पुन्हा एकदा राम. गोलंदाजी मार्क होती विशाल. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणीच नाही तिकडे. बेकार होतो कदा पळतो गडी. हे पहा कलू त्यावाला तो कसा कैस धावला आता या बापा. पण बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघालाय. 4 धाव्यांसाठी चौकार. आता संघाची धावसंख्या धावफलकावर या 6च्या मदतनं मला वाटतं जाऊन पोहोचेल 24 धावा. 4 आहे घडे निटली वा ना फुकाट शपथ. कॉमेडी वाल्याचा बोध काढायला आवाल तुम्ही येळसा परत काय सांगायचं आहे. 4 ना कोंबडीन 12 ना मसाला व्हायचा. बोशाड्या दिला तर काय फरक ना. पण उद्याचा गाड्या का ना चांबडीच काढली मग झाला का वाघाचा बोध निघाला. 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती आलाय. 3रं षटक हाताळण्यासाठी प्रशांतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये चला स्पीडअप घ्या. 3:07 झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की वेळ वाचवा. प्रशांत आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रशांतच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे.
पाहू शकाल आता. आणि स्ट्राईक एंड वरती आहे अंकुश. सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय तोच अंकुश. मीडियम सांध्याचा मीडियम पॉलिश. प्रशांत तयार. इथे पहा काय रे काय काय एकल्याचीच मजा आहे इकडे. एकलाच बॉलाला खेळी तो मस्त मस्त हीच ती मजा. तिथे जरूर एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत तयार. यावेळेस मात्र हो हो फलंदाज यावेळेस मात्र खडूस होतोय बाद. विकेट. वारेस नाही वारे नाही चांगलं वायरेस वारे नाही लाईव्ह आल्याला सांगतो. वारे मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळतो. त्याचंही नाव राम आहे. राम वारे. आता पाहू शकाल राम एक बाद झाला. दुसरा राम मैदानात दाखल झालाय. प्रशांत पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती विकेट. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड होती राम वारे. लय भारी आहे. आता पाहू शकाल अत्तरगाव चा गोलंदाज प्रशांत. चला स्पीड अप घ्या मॅच. गोलंदाज तयार प्रशांत. स्ट्राईक एंड होती फलंदाज देखील तयार. ज्याचे पोटात पाप त्याला पोरा होतील आपोआप. खोटी अपील खोटी अपील काय सांगायचं आहे. कस काय वाटा सिंगल. आणि ते अशा पद्धतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो समोर आहे. झाडू शॉट खेळलेला आहे. बेडूकुटी फिल्डिंग झाली. तोपर्यंत नाईलाज झाला. खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला दिला. शांतारामला भेटला. कांतारामला मिठी मारली. आता मात्र धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 25 धावा. चिकट्या बॉलर आला यो. चिकूट बॉलर आहे. कंजूस बॉलर आहे. कारण गोलंदाजाने आतापर्यंत जास्त धावा खर्च केल्या नाहीये. फक्त 3 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट. खरी ही खरी बात आहे. बदलापूर का अंबरनाथ नाही म्हणजे आता एक एक बारा टोपण नाव आहे भेटता नाही. फुकाट काय सांगायचं आहे. फुकाट देवदर्शन मालगड येतील. अंबरनाथ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अखंड अंबरनाथ. अत्तरगाव खरी नाही आता तुमचा अख्खा अंबरनाथ आता आला. आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अंबरनाथ. आता पाहिलं जाईल. गोलंदाजी मार्क होती प्रशांत. काय आता तू 1 लाख करशील. अख्खा अंबरनाथ तो मोरा आहे. आता पाहिलं जाईल. षटकातील शेवटचा बॉल आहे. अंबरनाथ स्ट्राईक एंड वरती आहे. पाहिलं जाईल. बॉलची नाही भेटली साथ. पुढे फलंदाज अंबरनाथ. चेंडू व्हाईट. खराब चेंडू आलाय. चुकीचा चेंडू. तो घाबरला नसता मग आपण 5 बॉल त्या नीट टकलेले. तो काय सांगतो अख्खा अंबरनाथ माय मोर आला. माय 1 लाख केवढा वळवळ करू. अख्खाला बंद झाली त्याची बिचाऱ्याची. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 26 धावा आहेत. ओहो पानाला लावला कात. फलंदाज बाद झाला. त्याचं नाव अंबरनाथ. इथे विकेट. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाणी न्या पाणी पाणी पाणी
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 गडी गमावलेले आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं सध्याच्या स्थितीला तरी बायच्या रेसमध्ये बहुतेक कलोते संघ आहे असं वाटतंय. वाटतंय नाही आहेच, पण या मॅच मध्ये ज्या धावा बनतील त्याच्यावरती डिफरन्स राहील की किती पुढे आहे किती मागे आहे. मग तेव्हा आपल्याला बाय कुणाला, बाप्या कुणाला, पोरं कुणाला, लेकरा कुणाला, या सगळी आपल्याला कळतील. त्यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज आलेला आहे रोहित. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 हाताळण्यासाठी रोहितच्या खांद्यावरती जबाबदारी. हलवून यार आटली आहे का पहा 2-3 दिवसच आपल्या हातात चाण्याचा ही फक्त मगून मालक जायचा घेऊन. चला रोहित तयार आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आता पाहणार आहात कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा समोर ओहो टोरपून मारलाय, खुरपून मारलाय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. तुमची मॅच झाल्यावर ना हे बॅस्ट म्हणलं बोलायचं हा पिच खणायला सदर नको खणू मॅच होस परत राहू दे. तिथे अगदी आपण पाहिलेला एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. रोहित तयार. षटकातले पुढील चेंडू हाताळण्यासाठी आता पाहणार आहात पुढील चेंडू कशा पद्धतीनं. ओहो हलक्या हाताने समोर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल वेगाने बनलेली आहे आणि चेंडू मात्र यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर. दारातून गेली बाई, टोपलीत होती केली आणि ती पाहून घरातली गुदमरून मेली. 4 धावा. आता संघाची धावसंख्या 4च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. दामा जो स्ट्राईक एंडवरती आहे आता पाहू शकाल. दाम करी काम बीबी करे सलाम. पण आमचा दामा चौका ठोकून डावाला अजून भर घालतोय कारण धाब्यांची गरज आहे त्याला माहित आहे. यावेळेस हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 3 चेंडू अजूनही या ओव्हर मधील बाकी आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित. स्ट्राईक एंड वरती आपल्याला अंकुश. झाडू शॉट आणि यावेळेस हो गडी मात्र आडू माडू पण शॉट खेळलाय झाडू तोही काढू. तिथे 4 धावा. पहा अंकुश झाला खुश. तिथे ठोकल्या धावा 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये कलोते मोकाशी हा संघ खऱ्या अर्थाने विजय झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सचिन 11 जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी. चौथा सामना नढाळ आणि चालू असलेला सामना जो आपण पाहताय यावेळेस हो बेकार खुरप्या शॉट हाणगा सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी उठला सुटला पळालू घरी. चेंडू करी यू 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 त्याला लागली कुईलू लू लू लू. षटकार 12 पाडा. यस 12 पाडा जिंकले. मला वाटतं 12 पाड्यावाल्या मॅच जिंकल्या पण मांडव काय सोडला नाही. घाबरू नका फायनल परत होतो. मांडव राखा आपण त्याला घरपट्टीच बनवू. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 42 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. सध्याच्या स्थितीला असं वाटू लागलेलं की धावसंख्या 42 वरती गेलेली. अजूनही एक षटक बाकी आहे. यावेळी देखील समोर फटका जबरदस्त आहे. याही वेळेत चेंडू मात्र निघून चाला घेतलाय माप आणि तिथे मात्र आलाय या धावेचा भरपूर थाप. तिथे आलाय थप्पा. 4 धाब्यांचा चौकार.
सध्याच्या स्थितीला 46 बनलेले आहेत. तरी देखील विनंती आहे की बारापाडा टीमचे कॅप्टन कलोते मोकाशी टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबा. म्हणजे समजल याच्यात कसा काय एवरीत नाही तर मग एवरी जर कमी झालं तर मग कलोते मोकाशी वाल्याला बाय बाकीचे चौघाला बाप्या रोख मध्ये द्याव आणि जर काय येड बिनासला काम तर मग मात्र आलं याची मॅच वाल्याला बाय भेट आहे मग बाकी मग संपलं. चला शेवटचा षटक आहे. प्रशांत थंडा नाही 3-4 बिसलरी पाडल्या तर एकदा सकाळीच बस. हा हाय स्कोरला बाय घाबरू नका 3 बाकी आहे फक्त 3. त्याचा माऊत ना डोस द्यायला वैदू येट बसलाय अजून काल शेक देतो तू. आणि यावेळेस सोहो आणि आता या सामन्यामध्ये हाय स्कोरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आता 50 आणि या कलोते मोकाशी टीमचा नवरदेव आणि बारापाडा टीमचा नवरदेव मामाल जेवून या हो या टॉस साठी या. धावसंख्या धावफलकावरती 50 बनल्यात अजून 5 धाब्यांची गरज आणि इथून पुढे जे सामने आहेत ते 3 ओव्हरचे राहतील याची नोंद घ्या. सगळ्या मॅच पहिली वर सकाराम ना आता दुसरी तुकाराम ना तिसरी कांतारामला नाव नसतं तर पाडून जातात. अरे बेकार त्यानं आंधीत पलिता पेटलेला होता फिल्डरना बरोबर मुरला हा आणि तिथे जरूर फलंदाज बाद विकेट. टॉस साठी या विनंती आहे विजय या आणि बारापाडा विजय मा दीड लादे आणल्या भर पाहिजे हो आता तुझ्यासाठी स्पेशल. टेन्शन नको जाऊ शांताबाई शांताबाई. अरे यो इजेला कमाल केली जा या मुकाजे त्याला भाऊ मुकाजे अंक्या अजय जे मुकाजे अरे ग्राउंड मध्ये शिराय खोटी घेतलं ना थापटाय त्याला जस काय तो अंगणवाडीतून कडून आणलाय त्याला. चला विजय मैदानाच्या आतमध्ये 50 बनलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार प्रशांत आरडाय मात्र कसरूच करू नका काय सांगायचं आहे. आणि गाठेमाठ टीमच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद. काम झाला कडे वार पेट्रोल सुटलाय सकाळ 200 आता 300 काम फिट झालाय. रोख बाय चोख अगदी आपण पाहू शकाल 51 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चालू आहे. शेवटचा षटक हानामारी कुतवा कुथी रेमटा रेमटी धोदा धोदा आहे दणका दणकी बापा रे खेळायला सुपला पण गडी जागीच कुठला बॉल हुकला अगदी आलाय हाडाट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुपला खेळताना दाताची काळजी घ्या नाकाची काळजी घ्या आणि बिना लग्नावाला चुकून नका लवकर ट्राय करू. आंधीत पुरी भेटत्या नाही मग काशी व्हायची. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस हो चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकाला विलास त्याचा विषय खल्लास इथे पाहिलं साईल आणि इथे मला वाटतं अंकुश बाद 1 धाव कंप्लीट आणि अंकुश बाद झालाय 25 धावा बनवून 26 धावा बनवून बाद झालाय. 52 बनलेले आहेत. शेवटचा बॉल या डावात शिल्लक आहे. कलोते मोकाशी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. बारापाडा टीम कॅप्टन या हो तो बॅट्समन काय हातब नाव लांब आहे त्याचा काय मिस्टर गोपी शेठ. अरे त्याला खालचे दाळेल कोंबईला आहे तो तू पळून सांग सस्कड फक्त. पाहू शकाल आता आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीतील सगळ्यात हाय स्कोर सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना जो संघ विजयी होईल त्या संघाला बाय असेल. वास काय सांगायचं आहे. या पाहुणे या 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 पाणी बिणी पिऊन जातो परत. वाईट चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या आता 53 बनलेली आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत.
चला विनंती आहे जो आपण जसा वेळ खर्च करायचा नाही आहे. फटका इथे हवेत आहे, उंच शतरक्ष बॉल खाली आणि तिथे व्हेरी गुड झेल. पहिला डाव संपलेला आहे मित्रांनो. पहिल्या डावामध्ये 53 धावा बनवलेल्या आहेत गाठेमाळ क्रिकेट संघानं आणि विजयासाठी अत्तरगाव या टीमला बनवायचं 54 धावा. टॉस संपन्न करून घेऊया कलोते मोकाशी टीम आणि त्यांच्या विरोधात टीम बारापाडा. स्कोरर सागर या आपण. सागर या स्कोरर आणि निश्चित अगदी या 54 धावा कशा बनवल्या जातील पुन्हा एकदा मायक्रोफोन होती बदल करूया. मायक्रोफोन होती पुन्हा एकदा बबलू उघडा सरांना आपण इन्व्हाइट करूया. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री ग्रुप आयोजित वरने पळसदरी पंचायत चषक 2026 चा हा दैदीप्यमान सोहळा. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर धन्यवाद योगेश सर. नक्कीच त्यांचा आभास देखील आपण ऐकलात. नक्कीच मनोरंजनचा बादशाह म्हणून ज्याची ओळख खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. तर जाऊया उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये जर पाहिले ना तर गाठेमाळ टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 53 धावा मात्र इथून ओढून काढल्यात आणि 54 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलाय. आता जर पाहिलं ना तर आतकर गावला मात्र इथून बॅटिंग करायची आहे. अगदी गोलंदाजी सहज जर पाहिली ना तर थोडीशी खराब जरूर राहिली होती, परंतु इथून जर आता बॅटिंग त्यांच्या वाटेला आली, आता बॅटिंग मात्र चांगली करायची आहे. तर बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोड साखळी प्रशांत आणि त्याच्या जोडीला विशाल. इथून 54 धावा मात्र इथून बनवायचेत आतकर गाव टीमला. अगदी चांगला टार्गेट खऱ्या अर्थानं गाठीमाल टीमनं रचलं गेलाय. अगदी असं वाटलं होतं गाठीमाल टीम थोडं लो स्कोरिंग टार्गेट कडे वाटचाल करते की काय, परंतु तिथून जर पाहिलं ना तर चांगली अप्रतिम खेळी जरूर राहिली. तिथून जर पाहिलं तर 53 धाब्यांची मजल मारली आणि 54 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलाय. आता इथून आतकर गावला बॅटिंग करायची आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दामाला आपण पाहू शकाल. P1चं पहिलं षटक मात्र 38 सर्कलच्या वायर मात्र 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. क्वालिटी क्रिकेट खऱ्या अर्थानं
पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी पहिला चेंडू मात्र फिंगर रोल केला आणि इथून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला चेंडू मात्र इथून डॉट फेकलाय दामा या गोलंदाजानं. प्रशांत स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू मात्र इथून डॉट खेळलाय. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि इथून फेकून दिलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. आलाय यूज प्रशांतचा ब्रँड आलाय षटकार. अगदी जर विचार केला ना तर पहिल्या चेंडू डॉट केल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथून प्रहार चढवलाय. षटकार आलाय. षटकारच्या साहाय्यानं मात्र धाबेंचा श्री गणेश होतोय. 6 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. अगदी प्रशांत आता इथून बॅट बोलली जातीय. स्लोपर चेंडू आता परंतु इथून जर पाहिला तर बाडाने चेंडूचा संपर्क झालाय. ऑन साईडला एकच धाव मिळतीये. षटकार आल्यानंतर मात्र इथून दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथून स्ट्राईक देण्याचं काम मात्र इथून केलंय. एक धाव मात्र धावफलकावरती लागेल. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आतकरगाव टीम. अगदी विचार केला ना तर 54चं टार्गेट खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर देखील आहे. एक मोठं टार्गेट खऱ्या अर्थानं ते देखील चेस करायचं आहे. आणि ते चेस करत असताना मात्र धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागलाय. यावेळेस चांगला फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मात्र इनफिल्ड क्लिअर केली आणि चेंडू मात्र एक टप्पा घेत अखेरीस चेंडू 4 धाब्यांसाठी झालाय फरार. अजून एक चौकार आलाय. या चौकारच्या साहाय्यानं धावफलक मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अगदी जर पाहिला ना तर 2 मोठे फटके मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला. अगदी विचार केला ना तर प्रशांतच्या बाट मधून मात्र षटकार आला. तदनंतर विशालच्या बाट मधून देखील पहिला चेंडूवरती चौकार त्यानं मात्र इथून ठोकलाय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय अनसाईडला परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या दिशेनं तैनात केलाय. थोडस फंबलिंग जरूर झालाय परंतु दुसऱ्या धावेचा कोणताही मनसुबा पाहायला मिळत नाही. इथून एकच धाव मिळतीये. 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे अतकरबाडी टीम. अगदी विचार केला तर पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली फटकेबाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करतायत. तर माननीय रवींद्र उगडा नडाल टीमचा महाराष्ट्र पोलीस आपण इथे उपस्थित झाला. त्यांचं देखील इथून मान सन्मान केला जाईल. आपण या कुठे असाल तर रवींद्र उगडा साहेब महाराष्ट्र पोलीस. चला इथून जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे पहिलं षटक इथून कंप्लीट झालाय. धावफलक मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे अतकरबाडी टीम. अगदी विचार केला ना तर पिबनचं पहिलं षटक मात्र चांगलं ठरलं जात आहे अतकरबाडी टीमसाठी कारण एकही विकेट मात्र मैदानाच्या बाहेर मात्र आला नाहीये. अगदी सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती ना ती अजूनही तळ टोकून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रशांत जर पाहिला ना तर 4 चेंडू फेस केलेत आणि 8 धावा मात्र त्याचा बाट मधून पाहायला मिळाला. आणि विशाल देखील 2 चेंडू फेस केलेत. 5 धावा त्याच्या बाट मधून देखील पाहायला मिळाल्यात. अगदी चांगलं षटक खऱ्या अर्थानं अतकरवाडी टीम साठी इथून लागलं गेलंय. त्याला इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होतीये. अंकुश आलाय गोलंदाजी ट्रॅक प्रती. P2चं पहिलं दुसरं षटक खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये
अगदी 3 क्षेत्ररक्षक मात्र पेट्रोलिंग करत असताना 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. अगदी हा षटक देखील खूप निर्णायक असेल गाठीमाल टीम साठी. चला मॅचला सुरुवात करा लगेच. यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात केलाय. एक धाव मिळेल या चेंडूवरती. 14 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात झाली आहे. अगदी अंकुश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. या अंकुशला आता मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. अगदी विचार केला ना तर 54च टार्गेट खऱ्या अर्थानं चेस करायचं आहे कबड्डी टीमला, आणि तिथून डिफेन्स देखील इथून गाठीमाल टीमला करून दाखवायचे आहेत. कारण चांगला स्कोर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जयेश पारधी नटाल यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. याच प्रकारची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण धाबा देखील चांगल्या पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाजी आता इथून चांगली करायची आहे. अगदी चांगला चेंडू होता, थोडीशी उसळी कमी मिळाली या चेंडूवरती. डॉट चेंडू आलाय. यावेळेस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, आणि चेंडू मात्र एक टप्पा घेत अखेरीत चेंडू मात्र सीमा पार आलाय. चौकार. अठरा धावा धाव फलकावरती. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट इज वाट चेंडू. अगदी एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागली जाईल. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम आतकरगाव. अगदी चांगली फलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली आहे दोन्ही फलंदाजाची. यावेळेस मोठा फटका आलाय अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून. चेंडू फेकून दिलाय 6 धाब्यांसाठी. अजून एक षटकार. अगदी जर विचार केला ना, जी सुरुवात मात्र प्रशांतनं केली होती ना, ती सुरुवात मात्र कायम राखत असताना विशाल लावण पाहतोय. इथे मात्र चेंडू मात्र सीमा पार. इथून क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी मात्र इथून मागणी ठरती अगदी गाठेमाल टीमला. आलाय चौकार. लेग बायच्या स्वरूपात मात्र इथून चौकार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या चौकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. अगदी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये इथून थोडासा मागडा ठरला जातोय. अंकुश हा गोलंदाज. असं वाटलं होतं की या षटकामध्ये थोडस कमबॅक पाहायला मिळेल की काय, पण जो हल्ला विशालनं चढवला ना, तो हल्ला मात्र इथून जमेची बाजू ठरतीये खऱ्या अर्थानं आतकरवाडी टीम साठी. अजून एक लो फुल टॉस. फक्त फ्लिक केलाय आणि चेंडू मात्र फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. आलाय षटकार. षटक क्रमांक मात्र इथून दुसरं कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चला खलोते मोकाशी आपण एवढा स्टेजच्या डाव्या बाजूला मात्र येऊन थांबायचं आहे. यानंतर लगेच तुमचे मॅच असेल याची देखील नोंद घ्या. विजय सावंत आपल्या सर्व खेळाडूंना बोलावतायत. या लगेच.
आता इथून जर पाहिलं ना तर 18 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. अगदी सामना मात्र इथून खुल्ला केला जातोय. विशालनं चढवलेला तो प्रहार खऱ्या अर्थानं यस इथे कल्पेश शिंदे गुंडगेगावचे ते देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतोय. 18 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. सामना मात्र इथून सोप्पा पाहायला मिळतोय, परंतु अजूनही जर पाहिला ना तर अजूनही काठेमाळ टीम मात्र इथून मॅच मध्ये बनू शकते, परंतु ती गोलंदाजी आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा षटक मात्र इथून खूप निर्णायक असेल गाठेमाळ टीम साठी. राम आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यावेळेस चांगला चेंडू होता, परंतु पंचांना इथून दंडित केलाय. पहिल्या चेंडूला मात्र इथून स्क्वेअर एक्स्ट्राची धाव मात्र इथून लागली जाईल. छत्तीस धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र उडवलाय अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून आलाय विशालचा बाट मधून, प्रशांतच्या बाट मधून अजून एक तडाखा. बेचाळीस धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी चांगला फटकेबाजी करा अर्थानं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला फटका. यस इथून मात्र झेल टिपला गेलाय आणि इथून संपवलाय प्रशांतचा खेळ. पहिला धक्का मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी विचार केला ना तर फटका देखील दमदार होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली. त्यावेळेस बाटची कडा घेतली आणि इथून चोरटी धाव कंप्लीट केली आहे. यस इथे मात्र एक धावफलकावरती लागली जायला. 43 धाबा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. म्हणजेच आता चेंडू जास्त आणि धाबा कमी पाहायला मिळत आहेत. समीकरण जर पाहिलं ना तर 15 चेंडू 13 धाबा. यावेळेस समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर फील्ड केलाय. अगदी डॉट चेंडू डॉट पर्सेंटेज इथून वाढवावं लागतील, कारण जर पाहिलं ना तर सामना पूर्णपणे आतकरगावच्या दिशेनं मात्र इथून झुकला गेलाय. परंतु इथून चांगली गोलंदाजी जर केली ना तर अजूनही गाठेमाळ टीम मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मात्र 6 धाब्यांसाठी फेकून दिलाय. $49 धाबा धावफलकावरती. अजूनही 5 धाब्यांची इथून गरज.
यावेळेस फटका फसला होता, परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील पोहोचला नाहीये त्या दिशेने, परंतु फील्ड केलाय शेवटच्या क्षणाला. मात्र इथून 3 धाबा. आता 2 धाब्यांची गरज. 12 चेंडू 2 धाब्याची गरज. चांगली फलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली. अगदी विशाल चा जर विचार केला ना तर 10 चेंडू मध्ये 30 धाबा त्याच्या बाट मधून पाहायला मिळत आहेत. आणि रोहित देखील 1 चेंडू आणि 1 धाब्यावरती खेळतोय. अगदी आता 2 धाब्यांची गरज. इथून दांडी 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 गुल. फलंदाज बाद. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं जर पहिली जर झाली असती ना तर आता मात्र सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. अगदी 2 फलंदाज मात्र सलामीसाठी गेले होते. त्या दोन्ही फलंदाजांना मात्र सामना खुल्ला करून खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी दिला. आणि इथून मात्र 10 चेंडू 2 धाब्याची गरज. यावेळेस मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि इथून विनिंग शॉट चौकार आलाय. तर बेस्ट ऑफ लक मात्र आतकरगाव टीम आणि हडलक टीम गाठेमाळ. तर नेक्स्ट मॅच